रांजणगाव गल्ले बोरगाव येथे आदित्य ठाकरे हे आज 2 सभा घेत आहेत। तसेच 10 मे रोजी शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा शहरातील सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणार आहे। याबाबत सविस्तर माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना दिली आहे। उद्धवजी ठाकरे साहेब या संभाजीनगरात 10 मे रोजी विराट जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होती। ती नेहमीसारखी विराट होणार, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही। पण त्याच्यासोबतच माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे 6 मे रोजी संभाजीनगरात येत आहेत आणि त्यांचे 2 सभा ग्रामीण भागात आयोजन केलेलं आहे। एक प्रचाराचा मोठा एक ज्याला धुराळा म्हणता येईल तो निश्चित उडालेला आहे। ऊन पण 40, 41, 42 एवढं टेम्परेचर झालेलं असताना सुद्धा सगळीकडे एक जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळतोय। उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभेनं या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एक विजयावर शिक्कामोर्तब संभाजीनगर निश्चित होईल अशा प्रकारची स्थिती आहे। आदित्य साहेब 6 तारखेला येत आहेत। रांजणगाव आणि गल्ले बोरगाव असं ग्रामीण भागात 2 सभा त्यांच्या आहेत। त्याही मोठ्या विराट सभा होती। महाविकास आघाडीचे इतर नेते काँग्रेस किंवा एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सभा ऑलरेडी होऊन गेलेली आहे। मला वाटतं मधल्या काळात पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा संभाजीनगरात येत आहेत। त्यांचे अजून जाहीर कार्यक्रम ठरलेले नाही, पण पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येणार आहेत। शरद पवार साहेब येऊन गेले, बाकी स्थानिक सगळे नेते मंडळी सोबत आहेतच। तानाजी सावंतांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणतात की कडवट शिवसैनिक हे आमच्या बरोबर आहेत आणि भरवा शिवसैनिक हा नकली शिवसेनेसोबत आहे। आता हेच वाक्य त्यांच्याविषयी बोलू का मी? पण मला वाटतं मी माझं तोंड खराब करून घेणार नाही। जे राहिले तेच ते आहे असं मला म्हणावं लागेल असं वाटतं। बस एवढं। बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस नारायण राणे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं अमित शहा म्हणतात। अमित शहा आमचे वारस कुठून ठरवावं लागला? तुमचे वारस कोण? अशोक चव्हाण, बरोबर आहे ना? हसन मुश्रीफ, जे ईडी सीबीआयच्या भ्रष्टाचारात सुनील तटकरे, त्याच्यानंतर असे सगळे लोक तुमचे वारस आहे का? हा माझा त्यांना प्रश्न आहे। बाकी नारायण राणे कोणत्या कोणत्या पक्षात होते, त्यांच्या कोणत्या कोणत्या इन्क्वायऱ्या तुम्ही लावलेल्या आहे, हे तुमचे वारसदार असतील तर तुम्हाला ते लख लाव, काय प्रॉब्लेम नाही। दुसरा असा एक आहे की निवडणूक झाल्यावर ठाकरे आणि मोदी यांचं पुन्हा जुळू शकतं असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला। खरं तर महाराष्ट्रात इलेक्शन जी रोज दिसते ती ठाकरे विरुद्ध मोदी एवढीच दिसते। इकडे उद्धवजी ठाकरे साहेब आणि इकडे नरेंद्र मोदी। असं असताना पुन्हा एकदा असं जाण्याचं तर अनेक वेळेस अशा गोष्टी प्रसंग ज्याला म्हणता येईल सांगोपांग निरोप असं आलेले असतील, आले म्हणून चर्चा पण होती।